नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय ह्याचं पुनरावलोकन करणार आहोत. पर्यावरण व परिसंस्था संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे या घटकांचा अभ्यास या प्रकरणात करणार आहोत. आता पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात माहीत आहे. आता ह्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण इथे त्यांनी आपल्याला थोडे आठवा मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे बघूयात. आता इथे बघा, हा जो पहिला प्रश्न आहे थोडे आठवामध्ये, परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक कोणते, त्याचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता यामध्ये विचार करा आणि सांगा. यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेले की चित्रातील, म्हणजे हे जे इथे चित्र दाखवलेलं आहे आकृती 4.1, यामध्ये त्यांनी प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो आणि त्याचे नाव चित्रासमोर लिहायला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे बघा, हे आहेत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि विघटक. आता हे गवत किंवा ही जे हिरव्या वनस्पती ह्या काय असतात, उत्पादक असतात. त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने, म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात ते. आता प्राथमिक भक्षक काय आहेत, कीटक, जे त्यांच्यामधनं अन्न त्यांचं घेतात, वनस्पतीतील रस शोषून घेतात किंवा किडे वगैरे खातात ते त्यांचं, हे झाले प्राथमिक भक्षक. त्यानंतर बेडुखा काय आहे, ह्या कीटकांना खातो, तो आहे द्वितीय भक्षक. इथे हा साप दाखवला आहे, तो बेडकांना खातो, आहे तृतीय भक्षक. आणि ह्या सापाला खातो गरुड, तो आहे सर्वोच्च भक्षक. आणि त्यानंतर ही बुरशी वगैरे जे आहेत ते काय असतात, विघटक असतात. म्हणजे ही काय आहे, अन्न साखळी आहे. तर या चित्रासाठी अन्न जाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे आणि का, याचं उत्तर आता आपण बघूयात. परिसंस्था पुनरावलोकन म्हणजे परिसंस्था म्हणजे काय हे थोडक्यात आता आपण त्याची उजळणी करूयात. तर जैविक आणि अजैविक जे घटक असतात ते काय असतात, परस्परांशी ते जेव्हा एकमेकांशी आंतरक्रिया करतात तेव्हा त्यांच्यामधनं एक परिसंस्था तयार होते. ह्या परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटकाची एक स्वतःची भूमिका असते महत्त्वाची, की जसं आपण बघितलं ह्या चित्रामध्ये की वनस्पती ज्या आहेत त्या काय करतात, अन्न निर्मिती करतात. त्यांना खाणारे कोण आहेत, हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, उंट, घोडे, हे सगळे ते शाकाहारी प्राणी हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाच्या बाहेर जर झाली तर ती पण घातक असू शकते. त्यामुळे ती मर्यादेत ठेवण्यासाठी सिंह आणि वाघ यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्यानंतर निसर्गाच्या आपल्याला आळ्या किंवा जीवजंतू अस्वच्छ ठिकाणी आढळतात, वाळवी, शेणातले किडे, तर ह्यांचा उपयोग असतो का, तर हे सुद्धा महत्त्वाचे असतात. म्हणजे ते कितीही घाणेरडे वाटले हे जीव तरीसुद्धा ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजे ते काय असतात, विघटन घडवून आणतात. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. आता हे ज्या बारीक जीवजंतू असतात त्यांनी जर मेलेल्या कुजलेल्या वस्तूंचं जर विघटन केलं नाही तर त्याच्यापासून आजार होऊ शकतात आणि त्यांचा दुष्परिणाम सर्व सजीवांवरती होऊ शकतो. म्हणून त्यासाठी हे जे विघटक असतात, म्हणजे जसे जीवजंतू हे छोटे आळ्या, वाळवी वगैरे, शेणातले किडे, यांच्यामुळे ही जी पूर्ण आपली परिसंस्था आहे ती स्वच्छ राहते. म्हणून यांचा उपयोग निसर्गामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या निसर्गामध्ये कुठलीच वस्तू ही टाकाऊ किंवा निरुपयोगी नसते.
थोडे आठवामधील आता हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण बघू. इथे विचार करा यामध्ये जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर बघूयात आता. त्यांनी आपल्याला हा ओघ तक्ता जो आहे फ्लोचार्ट पूर्ण करायला सांगितलेला आहे. तर त्याप्रमाणे हा इथे तो पूर्ण केलेला आहे. आता इथे बघा, दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर त्या भात पिकांवरती मोठ्या प्रमाणात नाकतोडे येतात आणि तेथील शेतीतली जो चिखल जे आहेत तर त्या नाकतोड्यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्यासाठी त्या चिखलामध्ये खूप प्रमाणात बेडूकसुद्धा असतात आणि हे जे बेडूक आहेत ते खाण्यासाठी तिथे साप येत असतात. पण जर अचानक जर बेडकांची संख्या कमी झाली तर त्यांनी विचारलेत आपल्या इथे हे प्रश्न, त्यांची उत्तरे आता आपण बघूयात.